सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारक जय भीम. आणि आता मी आलोय नाशिकमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका निवेदक हास्य कलाकार अभिनेता आशिष पुंडलिक सातपुते. आणि माझ्या बाजूला जे आहेत महाराष्ट्राचे लाडके ख्यातनाम गायक ज्यांचा आवाज प्रत्येकाच्या मनात पोचलाय, प्रत्येकाच्या घरात पोचलाय, असे आदरणीय सन्माननीय रतनजी माझ्यासोबत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो. काही कलाकारांचे आवाज आहेत. दादा कोंडके जर रतन दादांना शुभेच्छा देतात तर कशा देतात? अरे बाप रे बाप, तिच्या मायला तुम्हाला सांगतो हे माणूस दिसते तसं नाही. आयला काय गाणं गातय तिच्या मायला. अरे बापरे काय सांगायचं. बापरे पाठीमागं कोण आहे? निळूभाऊ लवकर ये. निळूभाऊ येतात आणि निळूभाऊ म्हणतात, अरे माझ्या बाजूला रतन साहेब बसले. काय लाख मोखाचा माणूस आहे, हंसासारखा आहे, आतून गोड आहे पण वरतून लय कडक आहे, पण मनानं लय दयाळू माणूस. आज मला त्यांच्या घरी यायला भेटले हे मी माझं भाग्य समजतो. ये पाठीमागं कोण? ये बापरे लक्षा ये. लक्ष्मीकांत बिर्डे ताने म्हणतात, अरे बापरे अरे अशोक नाही रतनजी माझ्या सोबत आहे. अहो काय सांगू तुम्हाला, एवढं भारी गाणं गातात तत्तात ह्या नातावचंच वाटतंय. गंगे आय लव्ह गंगे ओळखला का नाही? महाराष्ट्राचे लाडके ख्यातनाम गायक. प्रत्येकाच्या घरात म्हणजे मला असं वाटतं शून्यातून विश्व करणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं मी त्यांच्या बाजूला बसलो आहे. चला जास्त काही बोलत नाही, येतो बरं का. धन्यवाद. टाळ्या पण वाजत नाही. वाजल्या तिच्या आईला.